तुम्हाला माहीत आहे का, यूपीमधील प्रत्येक घरामध्ये शक्यतो करायल ही भाजी बनवलीच जाते, अगदी आठवड्यामधून एकदा तरी. आता रेसिपी जरी यूपीची असली तरी देखील मी ही तुमच्यासोबत शेअर करते, कारण ही मला खूपच जास्त आवडली आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकही वाटली. कारण आपल्याकडे उडीद डाळ ही फक्त इडली, मेदूवडा, डोसा या पदार्थांमध्येच खाल्ली जाते, पण तुम्हाला सांगू का, उडीद डाळीचे भरपूर सारे फायदे आहेत. हे तुम्ही गुगलवर सर्च करून नक्की बघा. आपल्याकडे ही उडीद डाळीचं घुटं बनवलं जातं, पण त्याच्या पटीमध्ये आजची ही करायल भाजी नक्कीच जास्त टेस्टी आहे. बनवायला अतिशय सोपी असल्यामुळे ट्राय करायला काय हरकत आहे. चला तर मग लगेचच या चमचमीत झणझणीत भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर करायल बनवण्याकरिता सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ. उडीद डाळीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. सालविरहित किंवा सालीसह कोणतीही डाळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता ही पहिले आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि कमीत कमी 2 ते 3 तासाकरिता भिजत ठेवूयात. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही डाळ हलकी कोमट होईपर्यंत भाजून घ्या. नंतर मिक्सरला दळा. पावडर स्वरूपात तयार झाली की थोडंसं पाणी टाकून 15 मिनिटाकरिता भिजवून घ्या. तर बघा 2 तासानंतर आपली उडीद डाळ खूप छान अशी भिजलेली आहे. यापेक्षा जास्तही भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण आपल्याला या ठिकाणी सॉफ्ट वडे बनवण्याची अजिबात गरज नाही आहे. आता डाळीतील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलं. ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, कारण ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. या ठिकाणी मेदूवड्याप्रमाणेच आपल्याला एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची, ते म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. यासोबत काही सुके मसाले लगेचच घालून घेऊयात. यामुळे आपला त्रास थोडासा कमी होणार आहे. अर्धा चमचा धनापूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर. यासोबत कढीपत्ता किंवा इतरही जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, जसं की आलं आणि लसूण. चवीनुसार मीठ देखील घालते. आता भांड्याचं झाकण लावून लगेच हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता या ठिकाणी तुम्हाला खूपच उपयुक्त टिप्स सांगते. तर तुम्हाला माहिती असेल, उडीद डाळीचं पीठ पकोडे किंवा वडे बनवण्या अगोदर सॉफ्ट करून घेतलं जातं. तर त्यासाठी काय करायचं ना, सुरुवातीला मिक्सरला रेग्युलर पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि नंतर मग तयार झालेलं मिश्रण मिक्सरमध्येच पल्स मोडला फिरवायचं. खूप छान असं हलकं फुलकं तयार होतं. आता तयार झालेल्या मिश्रणाचे लगेचच वडे तयार करून घेऊयात. त्याकरिता कढाईमध्ये थोडंसं तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं. हात पाण्यामध्ये उडवायचा, नंतर हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि या पद्धतीने छोटे छोटेसे वडे सोडून घ्यायचे. यावेळेला तेल हे मध्यम गरम असावं. गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी. यामुळे आपले वडे वरून छान असे कुरकुरीत तर आतून मऊ लुसलुशीत आणि पोकळ तयार होतील. तर बघा, कढाईमध्ये मावेल इतपत संपूर्ण वडे मी सोडून घेतलेत. आता हे छान असे हलक्याशा बदामीसर रंगावर तळून घेऊयात. थोडासा डार्क रंग येऊ दिला तरी देखील चालणारे, खूप मस्त हे टेस्टला लागतील. तर बघा, आपल्या वड्यांना खूप छान असा रंग आलेला आहे. लगेच तेलातून निथळून हे ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण वडे सोडून घेऊयात. उडीद डाळ ही आपल्या केसांच्या आणि हाडांच्या मजबूतीकरिता खूपच फायदेशीर असते. या डाळीमध्ये हलकासा चिकटपणा असतो ना, तो आपल्या सांध्यांकरिता देखील फायदेशीर असल्यामुळे हिचं सेवन जास्तीत जास्त करायचं. तर संपूर्ण वडे आपले तळून तयार झाले. यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. वरून मस्त असा कुरकुरीत दिसतोय, पण आतून किती छान असा पोकळ आणि जाळीदार आहे. हे वडे असेच खायला देखील फारच छान लागतात. आता यातील काही वडे आपण पाण्यामध्ये टाकूयात. तर त्यासाठी एक छोटी वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. कोमट पाणी वापरायचं. यामुळे आपले वडे खूप छान पटकन मऊ होतात आणि मॅश होतात. आजची ही भाजी आपण 4 व्यक्तींकरिता बनवतोय. त्याकरिता ना साधारणतः 20 ते 25 वडे मी या पाण्यामध्ये टाकलेत. आता हे हाताने असे छान जेवढे शक्य आहे तेवढे मऊसूत मॅश करून घेऊयात. तर बघा, आपले वडे मॅश केल्यानंतर आपलं मिश्रण अशा स्वरूपाचं काहीसं तयार झालंय. आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. तर वाटण अगदी साधं आणि सोपं आहे. त्याकरिता आपल्याला फक्त 1 टोमॅटो, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. घेतलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर जास्तही पाणी घालू नका. माझ्याकडनं चुकून थोडं एक्स्ट्राचं पाणी पडलं आणि याचा परिणाम काय झाला ना, हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच. आता हे मिक्सरला फिरवून घेते. लगेचच फोडणीकडे वळूयात. तर मगाच्याच कढईमधलं थोडंसं तेल मी कमी केलं. फक्त भाजीच्या फोडणीपुरतं ठेवलं होतं. ते गरम झालं. लगेच यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण घातलं. तर हे मिश्रण बघा पातळ झाल्यामुळे
तेलाचे शिंतोडे बघा आजूबाजूला बऱ्यापैकी उडालेले आहे. सोबतच माझं हे मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित बारीक देखील दळलं गेलं नाही. असोत, आता हे आपण छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात. बघा साधारणतः या स्वरूपाचं. काय मस्त रंग बदललाय आणि तेल देखील सुटलंय. आता यामध्ये आवडीनुसार काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा किंवा चवीनुसार काळा तिखट किंवा गरम मसाला, अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट. तर थोडंसं काश्मीरी लाल तिखट देखील वापरा, यामुळे रंग छान येईल. माझा लाल तिखट बऱ्यापैकी कलरवाला आहे त्यामुळे मी नाही घातलं. आणि अर्धा चमचा सुहाणाचा चिकन मसाला घातला. मसाले या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच सोबतच कढीपत्ताही घालते. आणि आता या सुक्या मसाल्यांचाही कच्चेपणा दूर होण्याकरिता हे जरा वेळ तेलामध्ये परतवून घेते. खरं तर ही करायल भाजी ना खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली जाते, पण तिची टेस्ट आणखी थोडीशी इन्हान्स होण्याकरता मी यामध्ये थोडेसे माझ्या पद्धतीने बदल केले आहेत, जे मला खूप छान वाटले. आता लगेच यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालूयात आणि मग अशी मॅश करून घेतलेलं वड्यांचं मिश्रण घालूयात. तर यातील काही मिश्रण ना माझ्याकडनं अगोदरच टाकलं गेलं, त्यावेळेला नेमकीच कॅमेरा ऑफ झाला, म्हणून मी थोडंसंच मिश्रण तुम्हाला टाकताना दाखवलंय. तर आता हे व्यवस्थित पटकन मिक्स करूयात. आता यावेळेला तुम्ही ना रश्श्याची कन्सिस्टन्सी कितपत ठेवायची ना ते ॲडजस्ट करून घ्या. रस्सा पातळ वाढत असला तर अजून थोडेसे पकोडे मॅश करून घाला आणि घट्ट वाढत असला तर पाणी घाला. आता याला छान अशी उकळी काढून घेऊ, एकदम कमी गॅसवर झाकण न ठेवता. तर बघा आपल्या रश्श्याला छान अशी खळखळून उकळी आली, तर्री आणि रंग देखील छान आलाय. लगेच यामध्ये उरलेले संपूर्ण तळलेले वडे घालून घेऊ. आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घालू शकता. व्यवस्थित मिक्स करूयात आणि एकदम कमी गॅसवर अजिबात झाकण न ठेवता पुन्हा एकदा हलकीशी उकळी काढून घेऊयात. यामुळे आपले वडे खूप छान असे सॉफ्ट होतील. तर बघा काही वेळातच आपली भाजी या ठिकाणी तयार झाली. सर्वात शेवटी आता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचे. गरमागरम भाजी आपली खाण्याकरिता तयार झाली आहे. खरं तर ही भाजी भातासोबत जबरदस्त लागते, पण तुम्ही चपाती भाकरीसोबत देखील सर्व करू शकता. तर तुम्ही यापूर्वी कधी या भाजीचं नाव ऐकलंय का? कधी ही भाजी खाल्ली आहे का? मला कमेंट्स करून नक्की कळवा. आजची रेसिपी कोणत्या भागातून बघतायत हे देखील नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि आपल्या खाद्यप्रेमी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तयार झालेली गरमागरम भाकरी मी मस्त अशा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केली आहे. ही लगेचच मी खाऊन बघते, पण तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.